जागृतीचं उद्घाटन आत्ताच माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। आज फक्त साखर उत्पादन करून भागणार नाही, तर साखरेबरोबर अल्कोहोल, इथेनॉल, पॉवर, बाय प्रोडक्ट्स या साऱ्यांची निर्मिती आता साखर कारखान्यांमध्ये व्हायला हवी आणि सहकारी क्षेत्रामधील जे काही मोजके कारखाने शुगर कॉम्प्लेक्स जे उभा करू पाहत आहेत, त्यामध्ये विकास सहकारी साखर कारखाना हा अग्रगण्य कारखाना आहे हे प्रामाणिकपणे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। सहकारी क्षेत्रामध्ये, साखर उद्योगामध्ये अनेक आव्हानं आपल्या समोर आहे। आयकराचं आव्हान आपल्या समोर आहे, ज्याच्यासाठी आपले नेते प्रयत्नशील आहेत। आयकराचा फटका साखर उद्योगाला बसू नये त्या संदर्भामध्ये ठोस पावलं आपलं नेतृत्व या ठिकाणी घेतंय, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये साखर उद्योग, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योग हा सक्षम होईल। साखर उद्योगाचं भवितव्य हे उज्ज्वल असेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही। आज आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्यामध्ये आपल्या आनंदामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यात पहिल्यांदाच लातूरमध्ये येत आहेत। लातूरमध्ये त्यांचं आगमन झालंय। टाळ्याच्या गजरामध्ये लातूरकरांनी त्यांचं स्वागत करावं ही सुद्धा विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे। मला आठवतंय की डिस्टिलरीचं उद्घाटन, प्रोडक्शन जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळेला सुद्धा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्या डिस्टिलरीचं उद्घाटन मागे झालं होतं आणि ती डिस्टिलरी अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि इथेनॉल आम्ही पेट्रोलियम कंपनीला या ठिकाणी पुरवठा करतोय हेही मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। आणि आज को जनरेशन प्लांटचं उद्घाटन सुद्धा आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आपले नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, पालकमंत्री सतेज पाटीलजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनस्वी आनंद होतो। आपले मुख्यमंत्री हे टेक्नोक्रॅट आहेत। डिस्टिलरीची आणि को जनरेशनची ती माहिती माझ्याकडनं घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल मी काही आपल्याला सांगावं यातली बाब नाहीये। त्यांच्या कारकिर्दीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्या सगळ्यांना सगळं ठाऊक आहे। मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये लातूरचे प्रश्न असतील, लातूर शहराचे प्रश्न असतील, लातूर ग्रामीणचे प्रश्न असतील, लातूर जिल्ह्याचे प्रश्न असतील, हे सारे प्रश्न जेव्हा जेव्हा आम्ही आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी तातडीनं ते प्रश्न